हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्झिस्टर्सबद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार आहे। सो ट्रान्झिस्टर्स म्हणजे काय, ट्रान्झिस्टरचं बेसिक स्ट्रक्चर कसं असतं, त्यानंतर ट्रान्झिस्टरचे टाईप्स कोणते कोणते आहेत, ट्रान्झिस्टरचं वर्किंग कसं आहे, ट्रान्झिस्टरचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत, ट्रान्झिस्टरचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत, हे सगळं आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे या व्हिडिओमध्ये। सो जर तुम्ही कोणत्या इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असाल किंवा कोणत्या एक्झामची जरी प्रिपरेशन करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल असणार आहे अशी मला खात्री आहे आणि याने नक्कीच तुमचा स्कोअरसुद्धा बूस्ट होईल अशी सुद्धा मला खात्री आहे। सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया। ओके, तर सगळ्यात आधी आपण बघणार आहे व्हॉट इज अ ट्रान्झिस्टर। ओके, सो ट्रान्झिस्टर म्हणजे काय किंवा ट्रान्झिस्टरचे डेफिनेशन काय आहे हे आपण आता बघणार आहे। ओके, सो अ ट्रान्झिस्टर इज अ टाइप ऑफ सेमीकंडक्टर डिव्हाइस दॅट प्लेज अ क्रुशियल रोल इन मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स। ओके, सो ट्रान्झिस्टर एक असं सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे जे की मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्समध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतं आणि एक इम्पॉर्टंट कंपोनेंट आहे। ओके, यानंतर ट्रान्झिस्टर्स आर versatile devices that can amplify or switch the electrical signals, making them a fundamental component in modern electronics. ओके, तर ट्रान्झिस्टर्स हे versatile devices आहेत जे की इलेक्ट्रिकल सिग्नल्सला ॲम्प्लिफाय करू शकतात किंवा स्विच करू शकतात आणि त्याच्यामुळे ते मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्समध्ये एक फंडामेंटल किंवा खूप जास्त इम्पॉर्टंट असा कंपोनेंट आहे। ओके, त्यांचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्समध्ये। ओके, यानंतर आपण बघणार आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ अ ट्रान्झिस्टर। ओके, सो ट्रान्झिस्टरचं स्ट्रक्चर कसं असतं ते आपण आता बघणार आहे। ओके, सो अ ट्रान्झिस्टर कन्सिस्ट ऑफ 3 layers of a semiconductor material. Typically silicon is used with each layer having a different electrical charge. ओके, सो बेसिकली एखाद्या ट्रान्झिस्टरमध्ये 3 लेयर्स असतात जे की सेमीकंडक्टर मटेरियलपासून बनवलेले असतात आणि जनरली आपण सेमीकंडक्टर मटेरियल म्हणून सिलिकॉनला यूज करतो आणि हे जे 3 लेयर्स असतात त्याच्यातला प्रत्येक लेयरला डिफरंट इलेक्ट्रिकल चार्ज असतो। ओके, सो इथे आपल्याला 3 डिफरंट इलेक्ट्रिकल चार्जेस मिळतात ट्रान्झिस्टरमध्ये। ओके, सो बघा कोणकोणते 3 लेयर्स आहेत। पहिला आहे बेस, नेक्स्ट आहे कलेक्टर आणि त्यानंतर थर्ड आहे एमिटर। ओके, तर बघा फर्स्ट आहे बेस। बेस इज द मिडल लेयर विच इज लाईटली डोप्ड। ओके, तर बेस हे मिडल लेयर असतं जे की लाईटली डोप्ड असतं। ओके, यानंतर नेक्स्ट आहे कलेक्टर। कलेक्टर इज द फर्स्ट आउटर लेयर विच इज मॉडरेटली डोप्ड। ओके, तर कलेक्टर हे फर्स्ट आउटर लेयर असतं जे की मॉडरेटली डोप्ड असतं। ओके, यानंतर नेक्स्ट आहे एमिटर। एमिटर इज द सेकंड आउटर लेयर विच इज हेवीली डोप्ड। ओके, तर एमिटर हे सेकंड आउटर लेयर असतं जे की हेवीली डोप्ड असतं। ओके, तर सिक्वेन्स बघा, पहिला आहे बेस जो की लाईटली डोप्ड असतो, त्यानंतर कलेक्टर जो की मॉडरेटली डोप्ड असतो आणि त्यानंतर एमिटर जो की हेवीली डोप्ड असतो। ओके, तर बघा यानंतर आपण बघणार आहे टाईप्स ऑफ ट्रान्झिस्टर्स। ओके, तर ट्रान्झिस्टरचे कोणकोणते टाईप्स आहेत जे की आपण पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये यूज करतो ते आपण बघणार आहे। ओके, तर बघा फर्स्ट टाईप आहे NPN ट्रान्झिस्टर आणि सेकंड टाईप आहे PNP ट्रान्झिस्टर। ओके, तर पहिला आहे NPN ट्रान्झिस्टर। NPN ट्रान्झिस्टर कन्सिस्ट ऑफ 2 N टाईप ऑफ लेयर्स। फर्स्ट इज कलेक्टर and second one is emitter and one P टाईप लेयर विच इज बेस। ओके, तर NPN ट्रान्झिस्टरमध्ये 2 N टाईप लेयर्स असतात जे की कलेक्टर आणि एमिटर असतात आणि एक P टाईप लेयर असतो जो की बेस असतो। ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे PNP ट्रान्झिस्टर। PNP ट्रान्झिस्टर कन्सिस्ट ऑफ 2 P टाईप लेयर्स। फर्स्ट इज कलेक्टर and second one is emitter and one N टाईप लेयर विच इज बेस। ओके, तर PNP ट्रान्झिस्टरमध्ये 2 P टाईप लेयर्स असतात, पहिला कलेक्टर असतो, दुसरा एमिटर असतो आणि एक N टाईप लेयर असतो जो की बेस असतो। ओके, तर इथे आपण कोणता लेयर बेस म्हणून वापरले याच्या बेसिसवरती NPN ट्रान्झिस्टर आणि PNP ट्रान्झिस्टर असं क्लासिफिकेशन झालं। तर NPN ट्रान्झिस्टरमध्ये आपण P टाईप लेयर हे बेस म्हणून वापरले आणि PNP ट्रान्झिस्टरमध्ये आपण N टाईप लेयर हे बेस म्हणून वापरले। ओके,
यानंतर आपण बघणार आहे हाऊ ट्रान्झिस्टर्स वर्क. ओके, म्हणजे ट्रान्झिस्टर्स कसं वर्क करतात किंवा कसं काम करतात हे आपण आता बघणार आहे. ओके, तर त्यात सगळ्यात आधी आहे बेस एमिटर जंक्शन. वेन अ स्मॉल पॉझिटिव्ह व्होल्टेज इज अप्लाइड टू द बेस विथ रिस्पेक्ट टू द एमिटर, देन द बेस एमिटर जंक्शन बिकम्स फॉरवर्ड बायस्ड. ओके, तर जेव्हा आपण बेसला एमिटरच्या रिस्पेक्टला एक स्मॉल पॉझिटिव्ह व्होल्टेज अप्लाय करतो त्यावेळेला बेस एमिटर जंक्शन ही फॉरवर्ड बायस होते. ओके, यानंतर नेक्स्ट आहे कलेक्टर एमिटर करंट. ॲज द बेस एमिटर जंक्शन इज फॉरवर्ड बायस्ड अ लार्ज करंट फ्लोज बिटवीन द कलेक्टर अँड द एमिटर. ओके, म्हणजे बेस एमिटर जंक्शन हे तर फॉरवर्ड बायस झाले, पण त्यामुळे कलेक्टर आणि एमिटरच्या मध्ये लार्ज करंट हा फ्लो होत असतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे ॲम्प्लिफिकेशन. The transistor can amplify weak electrical signals by controlling the flow of current between the collector and the emitter. ओके, तर ट्रान्झिस्टर हा वीक इलेक्ट्रिकल सिग्नल्सना ॲम्प्लिफाय करू शकतो किंवा त्यांची स्ट्रेंथ वाढवू शकतो. तर ॲम्प्लिफाय म्हणजे त्या सिग्नलची स्ट्रेंथ वाढवणे. ओके, तर ते कसं करतं ट्रान्झिस्टर, तर ते करंटच्या फ्लोला कंट्रोल करतं कलेक्टर आणि एमिटरच्या मध्ये. ओके, मग तसं ते सिग्नल्सना ॲम्प्लिफाय करतं. ओके, तर हे झालं ट्रान्झिस्टरचं वर्किंग. ओके, यानंतर आपण बघणार आहे मोड्स ऑफ ऑपरेशन और ऑपरेशन मोड्स ऑफ ट्रान्झिस्टर. ओके, सो ट्रान्झिस्टरचे मोड्स ऑफ ऑपरेशन कोणते आहेत किंवा ऑपरेशन मोड्स कोणते आहेत ते आपण आता बघणार आहे. ओके, तर पहिला आहे ॲक्टिव्ह मोड. इन ॲक्टिव्ह मोड द ट्रान्झिस्टर ॲक्ट्स ॲज अन ॲम्प्लिफायर. ओके, तर ॲक्टिव्ह मोडमध्ये ट्रान्झिस्टर हे ॲम्प्लिफायर म्हणून वर्क करतं. ओके, म्हणजे ते सिग्नल्सना ॲम्प्लिफाय करतं किंवा स्ट्रेंथन करतं. ओके, यानंतर नेक्स्ट आहे सॅच्युरेशन मोड. इन सॅच्युरेशन मोड द ट्रान्झिस्टर ॲक्ट्स ॲज अ स्विच अलाउविंग मॅक्झिमम करंट टू फ्लो. ओके, सो सॅच्युरेशन मोडमध्ये ट्रान्झिस्टर एक स्विच म्हणून ॲक्ट करतं आणि त्याच्यामुळे ते मॅक्झिमम करंटला फ्लो होत येतं त्याच्यामधून. यानंतर नेक्स्ट आहे कट ऑफ मोड. इन कट ऑफ मोड द ट्रान्झिस्टर ॲक्ट्स ॲज अ स्विच ब्लॉकिंग द करंट टू फ्लो. ओके, सो कट ऑफ मोडमध्ये ट्रान्झिस्टर हे एक स्विच म्हणून ॲक्ट होतं, मग त्याच्यामुळे करंट हा तिथून ब्लॉक होतो किंवा फ्लो होऊ शकत नाही तिथून करंट. ओके, ते आहेत ट्रान्झिस्टरचे मोड्स ऑफ ऑपरेशन किंवा ऑपरेशन मोड्स जे की आपण स्टडी केले. ओके, यानंतर आपण बघणार आहे ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रान्झिस्टर्स. ओके, तर ट्रान्झिस्टरचे काय काय ॲप्लिकेशन्स आहेत किंवा ते आपण कुठे यूज करतो ते आपण आता बघणार आहे. ओके, तर पहिला आहे ॲम्प्लिफायर्स. ट्रान्झिस्टर्स आर यूज्ड इन ॲम्प्लिफायर्स टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ वीक इलेक्ट्रिकल सिग्नल्स. ओके, तर ट्रान्झिस्टर्सला आपण ॲम्प्लिफायर्समध्ये यूज करू शकतो वीक इलेक्ट्रिकल सिग्नलची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी किंवा त्यांना ॲम्प्लिफाय करण्यासाठी. ओके, यानंतर नेक्स्ट आहे स्विचेस. ट्रान्झिस्टर्स आर यूज ॲज इलेक्ट्रॉनिक स्विचेस इन डिजिटल सर्किट्स. ओके, तर ट्रान्झिस्टर्सला आपण इलेक्ट्रॉनिक स्विचेस म्हणून डिजिटल सर्किट्समध्ये यूज करू शकतो. मध्ये ऑन किंवा ऑफ करून आपण तिथं करंटचा जो काही फ्लो आहे तो मेंटेन करू शकतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. ट्रान्झिस्टर्स आर यूज इन पॉवर इलेक्ट्रॉनिक ॲप्लिकेशन्स सच एज मोटर कंट्रोल अँड पॉवर सप्लाईज. ओके, तर ट्रान्झिस्टर्सला आपण पॉवर इलेक्ट्रॉनिक ॲप्लिकेशन्समध्ये यूज करू शकतो जसं की मोटर कंट्रोल आणि पॉवर सप्लाईज. ओके, तर हे आहेत आपण ट्रान्झिस्टरचे बघितले ॲप्लिकेशन्स, कुठे कुठे आपण त्याला यूज करतो ते. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्झिस्टर्सबद्दल डिटेलमध्ये स्टडी केलं. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.